शिवलिंगाचा काय आहे अर्थ? का आहे शिवलिंग? अध्यात्म फक्त प्रथा, मान्यता, भ्रम आणि अज्ञान राहून गेलेला आहे न त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. कोणी 10 वर्षाचे कपडे घालून आपल्याला आध्यात्मिकतेचा जोर तर दाखवतंय आणि आपण त्यामध्ये फसतोय, कारण की आपल्यामध्ये डर आहे की आपण हे जर मानलं नाही तर आपलं काहीतरी वाईट होईल. आणि हेच डर आपली पूर्ण जिंदगी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करते. पण थांबा, शिवलिंग खूप उच्चतम प्रतीक आहे. आध्यात्मिक आणि वेदांतिक दृष्टिकोनातून ती स्वतःच एक उच्चतम उपचार आहे. हा जर एक उदाहरण समजलं तर खूप शिवलिंगाचा वेदांतिक अर्थ आपल्याला समजून येईल. आजपासून धर्मातील गोष्टींचा अर्थ खूप सोप्या पद्धतीने आपण जमिनी तलावर समजून घेऊ. वेदांताचा अर्थ, आपण आपल्या घरात राहत नाही त्यावेळेस आपण बाहेरच्या कुठे ना कुठे तरी दुनियेत आहे. मी घराला स्वभाव म्हणतो आणि जो स्वभावात नाही माने तुम्ही पायरीवर आहात तरी तुम्ही कुठे ना कुठेतरी आहे. मग घर एक स्वभाव आहे आणि बाहेरचे जितके पण विषय आहे ते सगळे वेगवेगळे आहे. कोणीतरी तुम्ही गाडीत बसाल ही सुद्धा बाहेरचीच वस्तू आहे. तुम्ही बसाल ही सुद्धा बाहेरची आहे. तुम्ही जेवताय बाहेर आहे. दुनियामध्ये किती वेगवेगळे विषय आहे ज्याच्यामध्ये प्रत्येकजण कोणी ना कोणीतरी उलझेल आहे किंवा उलझण्याचे साधन आहे. आता त्या संपूर्ण साधनांना एक माना. मग तुम्ही कुठे असा, मनाच्या कोणत्याही कोपऱ्यात असा, तो एक कोपराचा आहे स्वतःच्या घरापासून वंचित राहण्याचा. घर हे उच्च स्थान ठेवा आणि खाली विषय जितके पण आहे, मग ते घर असू, लोकाचं घर असू किंवा स्वतःचं घर असू, गाडी असू, खुर्ची असू, बंगला असू, पैसा असू, धन असू, कामना असू, क्रोध असू, लोभ असू, मोह असू, विषय असू, चांगले असू, वाईट असू, कितीही वेगवेगळे विषय असा, ते संपूर्ण मात्र विषय आहे. आणि त्या विषयाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण असू, हा बाहेरचाच कोपरा आहे. स्वतःच्या स्वभावापासून आपण वंचित आहेत म्हणून आपण त्या कोपऱ्यात आहोत. आता तो कोपरा कोणता असेल हा प्रत्येकाच्या व्यक्तीसाठी वेगवेगळा असू शकतो, पण तो कोपराच आहे. त्याच पद्धतीने शिवलिंगचा स्तंभ म्हणजे एक उच्चतम स्वभाव, जो त्या स्वभावात नाही, तो प्रकृतीच्या कोणत्याने तरी विषयात आहे. तो विषय म्हणजे मनाचे विषय, तो मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात आहे. आणि जो त्याच्या घरात राहून बाहेर आहे तोच खरा वास्तविक आहे. मग आपण मनात आहोत, कोणीतरी कामनेमध्ये आहेत, लोभामध्ये आहे, दारू पितोय, चांगला पैसा कमवतोय, त्याला तो वेगवेगळ्या विषयात आहे. हा तोच हे तेच दुःख आहे आणि हे आपले देहभावाचं दुःखच आहे. मग स्वतःकडे जाण्याचा, स्वतःच्या स्वभावात स्थित होण्यासाठी हे एक उच्चतम प्रतीक आहे. आणि प्रत्येक ते प्रतीक आहे जे स्वतःपर्यंत घेऊन जाईल. त्रिशूलसुद्धा प्रतीक आहे.